नमस्कार, मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज आपण सगळीकडे बघतोय की प्रत्येकजण म्हणतोय की मला आनंदी वाटत नाहीये, मला खूप उदास वाटतंय, मला खूप दुःखी वाटतंय, माझं मन कशात लागत नाही आहे. मग त्यासाठी काय होतं, मग कधी आपण त्यांना विचारतो की ओके, मग म्हणजे मॅक्झिममदा माझ्याकडे जेव्हा क्लायंट्स येतात तेव्हा मी त्यांना विचारते की ठीक आहे, तुम्हाला दुःखी वाटतं, बोर वाटतं, कंटाळवाणं वाटतं, मग त्यावेळी तुम्ही काय करता किंवा तुमचा मॅक्झिमम टाईम तुम्ही कशात घालवता. तर म्हणजे जो मॅक्झिमम टाईम कुठला, तर ज्यावेळी तुम्हाला कुठलंही काम नसतं, थोडा जरी वेळ भेटतो, त्यावेळेस तुम्ही त्या वेळेमध्ये काय करता. तर बऱ्याच जणांची उत्तरं अशी असतात की आम्ही सोशल मीडियाचा वापर करतो, म्हणजे आम्ही स्क्रीन यूज करतो. स्क्रीन म्हणजे स्क्रीनवर मग त्यांना विचारायचं की स्क्रीनवर तुम्ही काय बघता. ते म्हणतात काही नाही, आम्ही रील्स बघतो किंवा एखादी सिरियल वगैरे बघतो. मॅक्झिमम लोक तर रील्स बघतात. बऱ्याच जणांचं असतं की आम्हाला खूप बोर वाटतं ना, कंटाळवाणं वाटतं, दुःखी वाटतं, म्हणून आम्ही काहीतरी कॉमेडी रील्स बघतो. पण हे कॉमेडी रील्स बघून किंवा कुठलेही रील्स बघून तुम्हाला किती वेळ आनंद मिळतो. नक्कीच रील्स बघितल्यावर तुमचं डोपामाइन खूप फास्टमध्ये सिक्रेट होतं. येस, ज्यावेळेस रील ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला लगेच आनंद दिसतो. जर छोट्या मुलांचा विचार केला तर छोट्या मुलांना सुद्धा रील्स आवडतात, कारण त्यांना त्यांचे जे कार्टून कॅरेक्टर्स असतात किंवा जे काही मोठ्यांचं असेल त्याची कॉमेडी असतात, सासूसुनांची कॉमेडी किंवा फ्रेंड्सची कॉमेडी, ते छोट्या छोट्या रील्समध्ये खूप अट्रॅक्टिव्ह पद्धतीने क्रिएटर्सनी तयार केलेले असतात. करेक्ट. तर ते बघून आपल्याला आनंदी वाटतं आणि जे काय आपलं उदासीपणा असेल किंवा काही टेन्शन असेल ते त्यावेळेपुरतं आपण विसरतो. पण तुम्ही मला सांगा की रील हा किती वेळाचा असतो. मॅक्झिमम 3 मिनिट्स, आणि 3 मिनिट्सचे पण फार कमी रील्स असतात आणि त्यामध्येही वेट फॉर नेक्स्ट एक्सेट्रा एक्सेट्रा लिहिलेलं असतं. त्यामध्ये एक ॲड पण आता यायला लागली की तुम्ही या रील्सला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमचं असं होईल, तुमचं तसं होईल, एक्सेट्रा एक्सेट्रा. मला त्यामध्ये जायचं नाही आहे. मूळ मुद्दा काय आहे आपला की आपल्याला जे रील बघून किंवा स्क्रीन म्हणून आपलं डोपामाइन 101% सिक्रेट होतं आणि आपल्याला आनंद मिळतो. पण तो आनंद हा अगदीच क्षणिक असतो. कळलं? तेव्हा त्या पद्धतीचं डोपामाइन सिक्रेट होणं हे आपल्यासाठी फायद्याचं नाही आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की आपल्या बॉडीला, म्हणजे बॉडीला मी जसं आपण बॉडीचं डिटॉक्स करतो पंचकर्म वगैरे वगैरे करून, किंवा डिटॉक्स थेरपी सुद्धा बॉडीची असते, त्याच पद्धतीने आपल्या मनाला सुद्धा आपल्याला डिटॉक्स करायचं आहे. मग आता आपल्या मनाला, आपल्या माइंडला डिटॉक्स करायचं म्हणजे काय करायचं. तर ज्या छोट्या छोट्या गोष्टीपासून, म्हणजे रील्स बघून किंवा सोशल मीडियाचा यूज करून जो की आपल्याला आनंद मिळतोय, क्षणभंगूर आनंद मी ज्याला म्हणेन, तो मिळतो आहे, त्या आनंदापासून आपल्याला दूर राहायचं आहे. हे शक्य आहे का? नक्कीच शक्य आहे. आता तुम्ही म्हणाल की मला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी रील बघतो, मी कामाच्या वेळ बघत नाही. पण तुमचा जो रिकामा वेळ आहे तो का तुम्ही असा वेस्ट करता आणि तुमचा डोपामाइन जे की लॉंग लाईफ नाही आहे त्यावर हे करता. त्यापेक्षा तुम्ही शांत बसा. मग आपण पॉईंटवर येऊया, डिटॉक्स कसं करायचं. तर डिटॉक्स करताना आपले जे काय आपल्याला क्षणिक आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टी आहे, जसं की मोबाईल्स आहे, टी व्ही आहे, तर या गोष्टीपासून आपल्याला डिस्टन्स ठेवायला हवं. साधारणतः शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की डिटॉक्स थेरपीसाठी किती वेळ लागतो, म्हणजे डिटॉक्स आपण किती वेळ या क्षणभंगूर आनंदापासून दूर राहावं. तर 24 ते 48 तास आपण जे काही रील्स किंवा जे काही आपल्याला क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत त्यापासून आपण दूर राहायचं, म्हणजेच आपल्याला डिटॉक्स होईल. तर हे एक दिवस करून चालणार आहे का? म्हणजे नाही, मी आज ठरवलंय की माझा माइंडला डिटॉक्स करायचं, म्हणजे मी आज 24 hours or 48 hours इज बिग फॉर अस. कारण खूप कठीण आहे की 48 hours आपण मोबाईलपासून दूर राहायचं, मोबाईल हातात घ्यायचं नाही, म्हणजे काय आहे ना कठीण. पण
आपल्याला आपल्या माइंडसाठी हे करणं गरजेचं आहे. सो एक दिवस तरी आपण डिटॉक्स आपलं करायला पाहिजे, महिन्यातून तरी. त्यानंतर जर आपल्याला हे शक्य नसेल, कारण आपण जर प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्याला खूप सारे मेल्स असतात, खूप सारे मेसेजेस असतात, खूप इम्पॉर्टंट कॉल्स असतात, त्यामुळे आपण मोबाईल घेणारच. सो यावेळी आपण काय करायला हवं की आपण काही रूल्स आपल्याला स्वतःला ठरवून द्यायला हवे. जसं की फॉर एक्झाम्पल आपण सकाळी उठलो तर सकाळी उठल्या उठल्या मी मोबाईल बघणार नाही. मॅक्झिमम लोकांची सवय असते की सकाळी उठल्यावर मोबाईल बघायची. अरे काय गरज आहे सकाळी उठल्यावर मोबाईल बघायची? ज्या कुणाला तुम्हाला इमर्जन्सी मॅसेज करायचा असेल किंवा इमर्जन्सी एखादा मॅसेज तुमच्यापर्यंत पोहोचायचा असेल तर तो कॉल करून कळवेल, जो तो खरंच इतका इम्पॉर्टंट असेल तर उठल्या उठल्या मोबाईल बघू नका. ही पहिली सवय आपण, म्हणजे आपल्या सवयीमध्ये आपल्याला पहिले चेंजेस करणं गरजेचं आहे डिटॉक्स करताना, माइंड डिटॉक्स करताना, की आपल्याला उठल्या उठल्या मोबाईल बघू नका. हा एक पहिला नियम करा. त्यानंतर बरेचदा की आपलं जे काही विधी असतात, प्राप्तविधी जे असतात ते आटोपल्यावर करा, छान ब्रेकफास्ट करा आणि नंतर मोबाईल बघा. आणि जर तुमचे खूपच यू आर व्हेरी बिझी पर्सन आणि खूप इम्पॉर्टंट कॉल्स असतात, मेसेजेस असतात, तर त्यामध्ये सुद्धा एक वेळ ठरवून घ्या की नाही, मी 2 ते 3 मिनिटात मी बघणार काही महत्त्वाचं आहे का. नाही असेल तर मी मोबाईल परत ठेवणार. आपलं सगळं रेडी होईपर्यंत मी परत मोबाईलला हात लावणार नाही. त्याचप्रमाणे जर आपण करत गेलो तर आपण जे काही इन्स्टंट डोपामाइन सिक्रेशन ची प्रोसेस आहे ती आपली थांबते. बरेचदा आपल्या माइंडला काय आहे ना की इझी गोष्ट एक्सेप्ट करायला आवडतं, की जे काय इझी आहे ते सगळ्यांनाच ते आवडतं. सो प्रत्येकाच्या माइंडला ते आवडतं. अभ्यास हा सुद्धा आवडीचा विषय बनू शकतो, पण आपल्याला त्यातून इन्स्टंट डोपामाइन मिळतो का, इन्स्टंट आनंद मिळतो का? नाही. त्यामुळे आपण अभ्यासाकडे दुर्लक्ष करतो. पण आपल्या रील बघितल्यावर इन्स्टंट आनंद मिळतो, त्यामुळे इन्स्टंट आपलं डोपामाइन सिक्रेट होतं आणि त्यामुळे आपण ते करतो. पण जो काही आपला रिकामा वेळ आहे, तुम्ही नुसतं बसून राहा. तुमची कामं झाली आहेत ना, तुम्ही नुसतं बसा. कंटाळवाणं वाटेल पण त्या कंटाळाला एक्सेप्ट करा, पण त्यासाठी तुम्ही मोबाईल हातात घेऊन स्क्रोल करू नका. देन जो काही हा मोकळा वेळ असेल, खिडकीतून बाहेर बघा. बाहेर सुद्धा झाडं असतात, जाणारे, जर तुमचं रोडवर घर असेल जाणारी येणारी लोक असतात, त्यांच्याकडे बघा, आकाशाकडे बघा, एखादं बुक वाचा, संगीत ऐका, या गोष्टी करा. यामुळे काय होतं की आपल्याला ज्या गोष्टीतून, आता तुम्ही म्हणा स्टडी केल्यावर लगेच आनंद मिळतो का? नाही मिळत. स्टडी केल्यावर त्यातून आपल्याला जेव्हा आपल्याला त्याचा आउटपुट येते त्यावेळेस आनंद मिळतो. पण या गोष्टीची सवय करून घ्या. ज्यावेळेस आपल्याला आपण या गोष्टीची सवय करून घेऊ त्यावेळेस आपलं डोपामाइन इन्स्टंट सिक्रेट होणार नाही. जी काही इन्स्टंट सिक्रेट होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला अवॉइड करा. इन शॉर्ट मला हे सांगायचं आहे. आणि जो चिर आनंद आपल्याला देणाऱ्या गोष्टी आहेत त्या एक्सेप्ट करा. स्वतःसाठी मी टाईम करा. मग तुम्ही म्हणाल की आता तुम्ही म्हणताय की जर तुम्हाला काम नसेल तर तुम्ही ते काही रील स्क्रोल करत बसू नका किंवा एखादी मालिका बघू नका वगैरे वगैरे. मग आम्ही काय बोर व्हायचं का? हो, कारण आपल्या ब्रेनला सुद्धा आरामाची गरज असते. तेव्हा रिलॅक्स व्हा. ज्या काही रिलॅक्सेशनच्या गोष्टी आहेत त्या करा. शांत बसू द्या. त्या माइंडला सुद्धा, जसं आपल्याला शांत बसावंसं वाटतं, शरीराला जशी गरज असते रेस्टची, तशी आपल्या माइंडला सुद्धा गरज असते रेस्टची. ज्यावेळेस तुम्ही आपल्या माइंडला रेस्ट द्याल, जो काही तुम्हाला वाटतो की मला आता काही काम नाही आणि मी स्क्रोल करतो, त्यावेळेस तुम्हाला डोपामाइन सिक्रेट होऊन आनंद मिळतो, पण तुमचं माइंड हे थकतं. सो आपल्या माइंडला रेस्ट द्या. त्याचप्रमाणे रात्री मोबाईलचा स्क्रीनचा यूज करू नका. आणि ह्या जेव्हा आपण सवयी लावून घेऊ तेव्हा आपण आनंदी जीवन जगू. काय होतं ना की आनंदी नाही राहत, मी आनंदी नाही राहत, मला आनंद होत नाही, कारण आपण बरेचदा या इन्स्टंट आनंदाच्या मागे लागतो आणि आपल्या माइंडला
मग ज्या गोष्टी अशा असतात की ज्या खूप तीव्र आनंद देत नाही, जसं रील बघितलं आपला अगदी तीव्र आनंद होतो, तसं आपल्याला अभ्यास केल्यावर किंवा एखादं गाणं ऐकल्यावर नाही होत ॲज कम्पॅरेटिव्हली. सो आपल्याला त्या इन्स्टंटच्या मागे लागायचं नाही आहे, तर आपल्याला लॉंग लाईफ विचार करायचा आहे. तर तो विचार तुम्ही करा. आता तुम्ही म्हणाल की हे डिटॉक्स किंवा हे आम्ही 8 दिवस करतो आणि नंतर करत नाही, तर चालेल का? मुळीच नाही. या गोष्टी आपल्या डेली रुटीनमध्ये इन्क्ल्यूड करा की मी रोज मोबाईल उठल्याबरोबर बघणार नाही म्हणजे बघणार नाही, किंवा अलार्म सेट करा. आय नो की आपल्याला मोबाईल आज गरज झालेली आहे की आपल्याला बघावं लागतं, पण सेट करा की असं नाही आहे की तुम्हाला अगदी 5-5 मिनिटांनं मेसेज येते. तुमच्या एन्व्हायरमेंट तसं ठेवा. जे काही अनवॉन्टेड नोटिफिकेशन येत असेल ते म्यूट करा आणि अलार्म लावून काही वेळाने, काही ड्युरेशनने अलार्म लावून ठेवा. 3 तासांनी, 2 तासांनी, अकॉर्डिंग तुमच्या याच्यानुसार, जॉब किंवा गरजेनुसार, आणि तेव्हाच मोबाईल बघा. आपलं होतं कसं ना की टिक वाजलं, कुणाचा मेसेज आला असेल. बरेच आता एक तर खूप सारे ग्रुप्स झालेले आहेत, त्या ग्रुप्समध्ये कोणी काही टाकत असतं आणि ते टिक वाजलं की आपण लगेच मोबाईल घेतो आणि तो बघायला लागतो कुणाचा मेसेज. आपल्या काहीही कामाचं नसतं तरीही. सो डोंट वेस्ट युअर टाईम. आणि अशा प्रकारे जो मी सवय लावून घेतली आपल्या माइंडला डिटॉक्स करण्याची, तर तुमचं आयुष्य खूप छान होईल, आपलं माइंड खूप छान होईल. आणि त्यामुळे होतं काय, आपली एकाग्रता वाढते. कसं आहे ना की एकाग्रता वाढणं खूप गरजेचं आहे. ज्यामुळे माइंडला तुम्ही रिसेट कराल आणि त्याला रिसेट करायसाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तर जो काही तुम्ही म्हणता ना की मला वेळ भेटतोय आणि तो वेळ मी रील्समध्ये घालवतीये किंवा घालवतोय, तो वेळ रील्समध्ये न घालवता आपल्या माइंडला शांत करण्यासाठी, त्याला रिसेट करण्यासाठी वापरा. आणि आपलं माइंड स्ट्रॉंग बनवा, आपला फोकस वाढवा, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवा. तुर्तास इथेच थांबते. मला वाटतं की तुम्हाला मला काय सांगायचं हे कळलं आहे आणि तुम्ही नक्की या गोष्टी अवलंबवाल आणि त्यातच माझा आनंद आहे. जर तुम्हाला माझ्या या टिप्स चांगल्या वाटल्या असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, किंवा यासारखे वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर येत आहे. माझं काउन्सिलिंग सेंटरसुद्धा आहे. जर तुम्हाला काही मानसिक प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला संपर्क साधू शकता. कमेंट करून मला माझा नंबर मागवू शकता. तरीही मी माझा नंबर सांगते, 9270173481 वर तुम्ही संपर्क साधून आपली अपॉइंटमेंट बुक करू शकता. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.